नमस्कार, मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वयंभू विजयी भव. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ध्यान म्हणजेच मेडिटेशन याच्या विषयीची माहिती बघितली होती, त्याचे फायदे बघितले होते. ते कुणी करावं, का करावं, कसं करावं या सगळ्यांची उत्तरं आपण पाहिली होती. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ध्यान करताना किंवा ध्यान शिकताना आपल्या मनामध्ये अनेक शंका कुशंका उपस्थित होतात. तर या सगळ्यांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या या व्यतिरिक्त जर काही शंका कुशंका असतील, प्रश्न असतील तर ते कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. तर ध्यान या शब्दाचा अर्थ काय होतो? खरं तर धी अधिक यान असा हा संस्कृत शब्द आहे. या शब्दालाच आपण मराठीमध्ये अगदी ध्यान देणं म्हणजे एकाग्रतेने काम करणं किंवा भान हरपून काम करणं अशाही अर्थाने हा शब्द आपण वापरतो. की अरे अभ्यास करतोयस मग ध्यान देऊन कर, किंवा हे काम करतोयस तर ध्यान देऊन हे काम कर म्हणजे ते चांगलं होईल, अशा अर्थाने सुद्धा आपण हा ध्यान शब्द वापरतो. आजकाल मेडिटेशन हा शब्द सुद्धा प्रचलित आहे. माइंडफुल मेडिटेशन, गायडेड मेडिटेशन, सप्तचक्र मेडिटेशन असे अनेक मेडिटेशनचे प्रकार सध्या प्रचलित आहेत. मग या सगळ्यांमध्ये कधी कधी आपण कन्फ्यूज होतो की नक्की कुठलं मेडिटेशन आपण करावं, आणि यासाठीच काही शंका कुशंका आज आता आपल्या मनात येणाऱ्या असतात त्या आपण पाहूयात. तर पहिली शंका बऱ्याचदा अशी विचारली जाते की ध्यान कुणी करावं? तर बघा, असा समज आहे बऱ्याच जणांचा की ध्यान धारणा ही गोष्ट उतार वयात करायची गोष्ट आहे, रिटायरमेंट नंतर करण्याच्या या गोष्टी आहेत. पण तसं मुळीच नाही आहे. ध्यान केल्याने आपली सर्वांगीण प्रगती साध्य होते. यासाठी ध्यान हे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी केलं तर चालतं. असं म्हटलं जातं की वय वर्ष 5च्या पुढे जी लहान मुलं आहेत त्या सर्वांनी ध्यान करावं. आणि किती वेळ ध्यान करावं याचं सुद्धा एक खूप छान गणित आहे की जेवढं तुमचं वय आहे तेवढी मिनिटं कमीत कमी रोज ध्यान तुम्ही केलं पाहिजे. जर तुमचं वय 40 असेल तर 40 मिनिटांचं ध्यान तुम्ही रोज केलं पाहिजे. ही कमीत कमी सांगितलेलं आहे. याच्या पुढे जास्तीत जास्त कितीही तुम्ही करू शकता तुमच्या वेळेनुसार. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की ध्यान करताना काही मंत्र म्हणायचा का, जसं की ओम चॅन्टिंग करायचं का, किंवा एखाद्या देवतेचा फोटो समोर ठेवून त्या देवतेचं आवाहन करून वगैरे काही ध्यान करायचं का, किंवा सप्तचक्रांवरती लक्ष ठेवून ध्यान करायचं का, ध्यान करताना काही म्युझिक लावलं पाहिजे का, जसं की मेडिटेशन, रिलॅक्सेशन, सुदिंग म्युझिक असतात. तर हे सगळं गरज आहे का, आणि हे केल्याने काय होतं? तर असा जर प्रश्न असेल तुमचा तर बघा, ध्यान करताना खरं तर मंत्र, व्हिज्युअलायझेशन याची काहीही गरज नाही. आणि त्याचं शास्त्रशुद्ध कारण असं आहे की ध्यान करणं म्हणजे विचारशून्य अवस्थेला जाणं. आणि जेव्हा आपण विचारशून्य अवस्थेला जातो त्यावेळेला आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा प्राप्त होत असते. आपल्या शरीरामध्येच अनेक शक्ती आहेत त्या जागृत होत असतात. अगदी साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपला विवेक त्यांनी जागृत राहतो आणि आपली इंट्युशन पॉवर वाढते आणि त्यामुळे डिसिजन्स घेणं आपल्याला जमतं. ही गोष्ट अगदी व्यावहारिक गोष्ट आहे की जी ध्यानातून साध्य होते. पण हे केव्हा होतं? तर ध्यानाचे सगळेचे सगळे फायदे आपल्याला मिळायला लागतात तर जेव्हा आपण विचारशून्य अवस्थेमध्ये पोचायला शिकतो. बरेच जण असं म्हणतात की ध्यान केल्यानंतर मी एकदम ट्रान्समध्येच गेले. तर हा ट्रान्समध्ये जाणं म्हणजे काय? तर देहभान हरपल्याची जी अवस्था आहे ती खरं अवस्था म्हणजे ध्यानाची अवस्था आहे. मग हे विचार शून्य होण्यासाठी आपल्याला मंत्र न म्हणणं, व्हिज्युअलायझेशन न करणं या गोष्टी खरं तर करायच्या आहेत. नाही तर काय होतं, मंत्र म्हणताना आपलं मन ॲक्टिव्ह राहतं
आपण एकीकडे मंत्र म्हणण्यावरती लक्ष देतो आणि त्यामुळे विचार कमी होणं किंवा आपलं मनाला इनॅक्टिव्ह करणं हे आपल्याला फारसं जमत नाही. आणि यासाठीच असं सांगितलं गेलंय की ध्यान करताना आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या सहज स्थितीतील श्वासावरती आपल्याला ठेवायचंय आणि कुठलाच विचार नाही करायचा. आलेल्या विचारांना साक्षी भावनेने पाहायचं आहे, म्हणजे आपण त्या ध्यानाच्या स्थितीपर्यंत पोचतो. मग बाकीचे जे काही मंत्र मेडिटेशन असतील, सप्तचक्र मेडिटेशन असतील, हे सुद्धा सगळे आपल्यासाठी चांगलेच आहेत. पण हे जे शुद्ध ध्यान आहे की ज्याला आनापानसती मेडिटेशन म्हटलं जातं, की येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती फक्त लक्ष ठेवणं, हे ध्यान जे आहे ते सगळ्यात सोपं आहे, खात्रीशीर उपाय देणारं आहे आणि याच्यामधून आपल्याला आपली सर्वांगीण धार्मिक, आध्यात्मिक, व्यावहारिक उन्नती सहजतेने साधता येते. आणि राहिला प्रश्न तर काही म्युझिक ऐकण्याचा. तर म्युझिक जर आपण एखादं लावून ठेवलं मेडिटेशन करताना, जसं की अगदी सॉफ्ट म्युझिक असेल, शक्यतो बासरीचं म्युझिक असेल किंवा काही स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्सचं म्युझिक असेल, तर त्या म्युझिकमुळे आपलं मन शांत व्हायला, आपले विचार कमी व्हायला मदत होते. आपलं लक्ष आपल्या श्वासावरती राहतं आणि म्युझिकमुळे एक प्रकारे साऊंड हिलिंगचं काम व्हायला सुरुवात होते. यासाठी म्युझिक मेडिटेशन हे अगदी चांगलं आहे. त्यामुळे एक सूत्र लक्षात ठेवायचं, म्युझिक मेडिटेशन आणि ब्रीदिंग मेडिटेशन या गोष्टी केल्या तर आपल्याला ध्यानाचे सगळे फायदे अगदी सहज सोप्या प्रकारे मिळायला सुरुवात होते. आणि यामध्ये कुठलीही चूक होण्याची सुद्धा काही प्रश्नच नाही आहे, कारण फक्त तुम्हाला डोळे मिटून बसायचंय आणि आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती लक्ष द्यायचंय. आता हे सगळं करत असताना अजून एक प्रश्न विचारला जातो की हे सगळं ध्यान आता मी यूट्यूबवरती काही माहिती ऐकते आहे, ऑनलाईन बघते आहे, पण मला कोणी गुरु नाहीये, तर मी गुरु केलं पाहिजे का, दीक्षा घेतली पाहिजे का, किंवा कुणाचा अनुग्रह घेतलाच पाहिजे का, तरच मी मेडिटेशन करू शकते का, असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर बघा मित्रांनो, गुरु असेल तर ती खूप चांगलीच गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. पण गुरु आपल्याला जर नसतील, आपल्याला अनुग्रह नसेल, दीक्षा नसेल, तर त्यासाठी वाट बघण्याची काहीच गरज नाही. हे जे ध्यान आहे, आनापानसती ध्यान, की श्वासावरती लक्ष देऊन करण्याचं ध्यान, यामध्ये असं म्हटलं जातं की श्वास हाच आपला गुरु आहे. त्या श्वासाशी संधान बांधत आपण जेव्हा हे ध्यान करतो त्यावेळेला आपल्याला खरं तर कुठल्याही गुरुची गरज नाहीये. आपण स्वयंभू आहोत, आपल्या आतच तो आत्माराम वसलेला आहे. आपलं शरीर म्हणजेच एक देवालय आहे, शिवालय आहे. श्वासामार्फत आपण त्या आपल्या अंतरात्म्याला जागृत करत असतो. आणि ह्यासाठीच जरी आपल्याला कुणी गुरु नसेल, अनुग्रह नसेल, तर त्यासाठी थांबून राहण्याची गरज नाही. ही ध्यानाची प्रॅक्टिस आपण रोज करू शकतो. आणि अजून एक मुद्दा यामध्ये सांगावासा वाटतो बघा मित्रांनो, की जेव्हा आपल्या आयुष्यात गुरु भेट होण्याचा योग येतो त्यावेळेला गुरु आपोआप आपल्याला भेटतात. असं म्हटलं जातं ना की जेव्हा शिष्य तयार असतो त्यावेळेला गुरु आपोआप त्याच्या आयुष्यात प्रगट होतात. त्यासाठी आपण कुठेही भटकंती करायची गरज नाहीये. खऱ्या शिष्याला गुरुच शोधत असतात आणि योग्य वेळेला जशी आपली साधना वाढते, आपली गुरूंची तळमळ वाढते, त्यावेळेला गुरु आपल्या समोर साक्षात प्रकट होतात आणि आपल्याला त्या गुरूंचा अनुग्रह प्राप्त होतो. आणि यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हे जे आनापानसती ध्यान आहे, की जे श्वासावरती लक्ष ठेवून आपण करतोय, हे रोज करा. कारण ही म्हणजेच एक उच्च कोटीची साधना आहे. आणि ही जशी जशी साधना वाढत जाईल तसं दैवी मार्गदर्शन, गुरुकृपा हे सगळं आपल्याला आपोआप आणि सहजपणे प्राप्त होणार याची खात्री बाळगा. आता ध्यानामध्ये अजून एक प्रश्न असा विचारला जातो की मला ध्यान करायचं आहे पण त्यासाठी मला वेळ नाहीये, माझं रुटीन खूप बिझी आहे, मग मी सकाळच्या ब्रह्ममुहूर्ताच्याच वेळेला ध्यान केलं पाहिजे का, किंवा ध्यान करताना रोज एकच वेळ मी पाळली पाहिजे का, तसं मला जमत नाहीये, मग काय करावं. बघा मित्रांनो, तर ध्यान करण्यासाठी खरं तर ह्या कुठलेही नियम नाही, कारण हे श्वासानुसंधान असं ध्यान आहे आणि हा श्वास आपला 24 तास आपल्यासोबत आहे. मग कधी पण बसा, डोळे मिटा आणि या श्वासाला
ऑब्झर्व करा. हे इतकं सोपं ध्यान आहे. जसं जसं तुम्ही या श्वासाला डोळे मिटून साक्षी भावनेने बघायला लागता तसं तसं तुमची ध्यानामध्ये अधिकाधिक प्रगती होत जाते. यासाठी कुठल्या विशिष्ट वेळेलाच तुम्ही ध्यानाला बसलं पाहिजे असं नाही. उलट हे ध्यान ATM या स्वरूपाचं आहे बघा. म्हणजे एनी टाइम मेडिटेशन. असं तुम्ही कुठेही करू शकता. ब्रह्ममुहूर्तावर केलेलं ध्यान सर्वोत्तम असतं. कारण त्यावेळेला वातावरणामध्ये एक शांतता असते, प्रसन्नता असते. पण ती वेळ गाठायला जर आपल्याला जमत नसेल तर काहीच हरकत नाही. दिवसभरामध्ये आपल्याला जेव्हा केव्हा वेळ मिळेल, शांतता मिळेल, त्यावेळेला हे ध्यान आपण जरूर करू शकतो. मग ती वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडा. मग ती सकाळी उठल्यावर असेल, दुपारी सगळी कामं झाल्यानंतर दुपारच्या निवांत क्षणी केलेलं ध्यान असेल, किंवा रात्री झोपायच्या आधी केलेलं ध्यान असेल. कुठलीही वेळ तुम्ही निवडा. फक्त इथे एक टीप देऊ इच्छिते की अशी वेळ निवडा की ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये काही कामाची घाई नाहीये, गडबड नाहीये. नाहीतर ध्यानाला आपण बसलोय आणि मग डोक्यामध्ये विचार येत आहेत की अरे हे काम राहिलं, ते काम राहिलं, किंवा बेल वाजली, कुणीतरी आलेलं आहे घरामध्ये, किंवा एखादं गोष्ट तुमची अर्धवट राहिली आहे काम करण्याची आणि तुम्ही ध्यानाला बसल्यावर मग तुम्हाला अचानक आठवली आणि आता उठावंसं वाटतंय. तर अशा सिच्युएशन्स जनरली तुम्ही टाळा. म्हणून रात्री झोपताना जर ध्यान केलं किंवा सकाळी उठल्या उठल्या काही वेळ आपल्यासाठी राखून ठेवला त्यावेळेला ध्यान केलं तर ते सर्वोत्तम. कारण त्यावेळेला आपल्याला बाहेरचे फारसे डिस्टर्बन्स येण्याची शक्यता नसते. आता याच संदर्भात अजून एक शंका विचारली जाते की ध्यान करताना मी शुचिर्भूत झालं पाहिजे का? एखादं विशिष्ट आसन वापरलं पाहिजे का? तर बघा मित्रांनो, याची सुद्धा खरं तर आवश्यकता नाहीये. सुखासनात बसून आपण जर ध्यान केलं तर ते सर्वोत्तम ध्यान आहे. कारण जेव्हा आपण सुखासनात बसलेलो असतो त्यावेळेला आपलं लक्ष पूर्णपणे त्या श्वासावरती केंद्रित व्हायला लागतं. नाहीतर आपण जर का अगदी ताठ बसायचा प्रयत्न केला ओढून ताणून, किंवा अगदी आसन घेतलंय पण खाली बसून मांडी घालून पायाला रग लागतीये, नाही बसता येते, तरी आपण आटोकाटपणे तो प्रयत्न करतोय, मग अशा वेळेला काय होतं, ध्यानामध्ये लक्ष लागण्याऐवजी आपलं सगळं लक्ष आपल्या शरीरावरती केंद्रित होतं. जिथे कुठे रग लागलीये, जिथे कुठे दुखतंय खुपतंय तिथं लक्ष होतं आणि मग आपल्याला असं वाटतं की कधी एकदा मी उठतीये हे ध्यान सोडून. तर तशी स्थिती यायला नको आणि यासाठीच ध्यानासाठी हे सांगितलेलं आहे की सुखासनात बसून ध्यान करा. मग जिथे कुठे तुम्ही असाल तिथे करा. आसन जर रोज वापरलं तर उत्तमच आहे. कारण आसन आपण जेव्हा आपलं रोज वापरतो तेव्हा त्या आपल्या आसनामध्ये आपली एनर्जी, आपले व्हायब्रेशन जातात आणि त्यामुळे आपलं आसन रोज वापरणं खरं तर उत्तमच आहे. पण नसेल जमत तर काही हरकत नाही. कारण आपण जेव्हा बाहेर कुठे जाऊ सगळीकडे आपण आपलं आसन तर कॅरी करू शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचंय, तर तुम्ही सोफ्यावर बसले असाल, खुर्चीवर बसले असाल, जमिनीवर बसले असाल, जिथे कुठे तुम्ही बसले असाल तिथे सुखासनात फक्त बसा आणि ध्यान करायला सुरुवात करा. आता यापुढे अजून एक कनेक्टेड असा एक प्रश्न यामध्ये विचारला जातो की मला हे ध्यान करायचंय पण ध्यान करताना माझं पोस्चर काय पाहिजे, कसं मी बसावं ध्यानाला. बरेच जण म्हणतात की पाठीचा कणा ताठ पाहिजे, मांडी घाला किंवा पद्मासनात बसलं पाहिजे, हाताची असं ज्ञान मुद्रा केली पाहिजे. तर काय काय नक्की करायला पाहिजे मी, हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर यावरती सुद्धा साधं सोपं उत्तर असं आहे बघा मित्रांनो की जेव्हा आपल्याला हे ध्यान करायचंय त्यावेळेला आपण आपल्या शरीराला 3 लॉक्स लावायचे आहेत की ज्यामुळे आपली ऊर्जा वाया जाणार नाही, बाहेर लीक होणार नाही. ब्रह्मांडाकडून सहस्रारामधून जी ऊर्जा आपल्याला ध्यानातून प्राप्त होती ती आपल्या शरीरामध्ये खेळत राहील. यासाठी आपल्याला आपलं शरीराचं एक वर्तुळ पूर्ण करायचंय किंवा एक सर्किट क्लोज करायचंय. तर हे 3 लॉक्स कोणते आहेत बघा. तर सर्वप्रथम आपण आपले दोन्ही हात या प्रकारे एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. हाताची बोटं एकमेकात गुंफली की आपलं पहिलं लॉक लागलं गेलं आणि ते मांडीवर आपण हे दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून ठेवायचे. पाय मांडी घालून बसायचंय म्हणजे पण आपलं पाय क्रॉस झालेत आणि त्याच्यामुळे आपलं दुसरं लॉक लागलं, सर्किट क्लोज झालं. मांडी घालून बसता येत नसेल काही हरकत नाही. जिथे कुठे सोफ्यावर खुर्चीवर पाय खाली सोडून बसले असाल तर पायाची अढी घाला, पाय क्रॉस करा.
आणि तिसरं लॉक म्हणजे काय, तर आपले डोळे जे आहेत ते ध्यान करताना पूर्ण वेळ बंद राहतील याची काळजी घ्या. यामुळे 100% ऊर्जा वाचली जाते. डोळे बंद केल्यामुळे आपली 80% ऊर्जा वाचते. बोटं एकमेकांमध्ये गुंफल्यामुळे 10% आणि पाय एकमेकांमध्ये गुंफल्यामुळे आपली उरलेली 10%. असं करून 100% ऊर्जा आपली वाचली जाते आणि ध्यानातून मिळालेली ऊर्जा पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये आपण ग्रहण करतो. तर हे इतकं साधं सोपं ध्यानाचं पोस्चर आपल्याला मेंटेन करायचंय. आता पाठीचा कणा सुद्धा जर ताठ ठेवता आला तर अतिउत्तम. पण जर का ताठ नसेल ठेवता येत किंवा पाठीचा कणा ताठ ठेवून बसायची सवय नसेल आपल्याला आधी, तर मग त्यावेळेला आपल्या पाठीमध्ये दुखायला लागतं, पाठीला कमरेला रग लागू शकते. मग अशा वेळेला हा अट्टहास आपण नाही करायचा आहे. कारण जी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे ती ऊर्जा आपल्याला ध्यानामध्ये विचारशून्य अवस्थेत गेल्यावर ती ऊर्जा मिळणार आहे. मग पाठीचा कणा ताठ ठेवला तर ती ऊर्जा पूर्णपणे आपल्या सातही चक्रांमधून प्रवाहित होते, हे खरं आहे. पण जर तुम्ही मागे उशी घेऊन टेकून बसलात तरी सुद्धा काहीच हरकत नाही, ती ऊर्जा आपल्याला मिळणारच आहे याची खात्री बाळगा. त्यामध्ये काहीही कमी जास्तपणा होणार नाहीये. आता अजून एक प्रश्न यामध्ये विचारला जातो ध्यानामध्ये, की मी ध्यान करताना मी जागृत अवस्थेत आहे का मला ध्यान करताना झोप लागली आहे हेच कळत नाही. बऱ्याचदा बघा मित्रांनो, अशी गंमत ऐकायला मिळते की आपण ध्यानात बसलो आहोत आणि मग बाकीचे घरचे किंवा आपल्या आसपासचे लोक म्हणतात की अरे तू ध्यान करत होतीस का तू झोपली होतीस. तर चेष्टेचा भाग यातला सोडला तर बघा, ध्यानामध्ये जरी आपल्याला झोप लागली तरीही ती योगनिद्रा असते. कारण आपलं शरीर ते डिमांड करत असते विश्रांती, आणि त्यावेळेला आपण योगनिद्रेमध्ये जरी गेलो तरीही चालतं. फक्त ह्यासाठीच असं सांगितलं गेलं आहे की झोपून शक्यतो ध्यान करू नका. अगदीच तुम्ही आजारी असाल तर मग ठीक आहे, झोपून तुम्ही हात एकमेकांवर असे पोटावर ठेवा, पायाची अडी घाला आणि श्वासावरती डोळे मिटून लक्ष ठेवा. झोपलेल्या स्थितीत अशा प्रकारे ध्यान केलं तर चालतं. पण अपवाद काय आहे, तुम्ही जर आजारी असाल तरच. अन्यथा ध्यान शक्यतो बसूनच करा, म्हणजे झोप लागण्याचे चान्सेस कमी होतात. पण तरी सुरुवातीला जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी डोळे मिटलेत, थोडा वेळ गेलाय आणि नंतर मला एकदम झोप लागल्यासारखं वाटतंय आणि काही वेळाने एकदम जाग आली आणि त्यावेळेला असं वाटतं की अरे मी झोपेतूनच उठलोय जणू काही, तर काहीच हरकत नाही. हे होणं नॅचरल आहे. ही तुमची झोप म्हणजे एक प्रकारची योगनिद्रा असते. कारण जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये जे पण काही होतं ते सगळं नॅचरली होऊ द्यावं. त्यामध्ये कुठली जोर जबरदस्ती घाई गडबड करू नये. आपण आपलं शरीर त्या विश्रांतीची आवश्यकता असते, आपलं मागत असतं शरीर, म्हणून आपल्याला ती योगनिद्रा लागते. मग फक्त यामध्ये काळजी एकच घ्यायची आहे की अवेअरनेसमध्ये केलेलं ध्यान हे खूप जास्त चांगलं आहे. माइंडफुल मेडिटेशन खरं तर खूप चांगलं आहे, कारण त्या जागृत अवस्थेमध्ये जेव्हा आपण विचारशून्य अवस्थेत जातो त्यावेळेला आपल्याला जी ऊर्जा मिळत असते ध्यानातून ती पूर्णपणे शरीरात सामावली जात असते. मग यासाठी थोडेफार काळजी आपण घ्यायची की अगदी जेवल्या जेवल्या ध्यानाला बसू नका, नाहीतर मग काय होतं, झोप येण्याचे चान्सेस वाढतात. किंवा तुम्ही खूप दमून भागून आलेला आहात आणि मग लगेच डोळे मिटून ध्यानाला बसलायत, त्यावेळेला सुद्धा झोप लागण्याचे चान्सेस असतात. यासाठी शक्यतो तुम्ही जेव्हा फ्रेश असता, उत्साहात असता, त्यावेळेला ध्यानाला बसा, म्हणजे मग झोप लागण्याचे चान्सेस कमी होतात आणि तुमचं ध्यान जास्तीत जास्त चांगलं आणि अवेअरनेसमध्ये होतं. असं म्हटलं जातं की आपण जेव्हा झोपतो तेव्हा एक प्रकारे आपण निद्रिस्त अवस्थेमध्ये ध्यानच करत असतो. पण ध्यान जेव्हा करतो त्यावेळेला आपण सजगतेने हे ध्यान करत असतो आणि ते सजग ध्यान जे केलेलं असतं त्याचा आपल्याला खूप जास्त चांगला फायदा होतो. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या काही ध्यानामध्ये येणाऱ्या शंका कुशंका पाहिलेल्या आहेत.
ध्यानाविषयीची अधिक माहिती बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ध्यानाच्या माहितीचे सगळे व्हिडिओचे लिंक्स दिलेले आहेत, त्या जरूर पहा. तुमचे ध्यानाचे अनुभव, तुमचे ध्यानाविषयीचे प्रश्न कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देते की सर्वांनी ध्यान करावं, ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि आपल्या आयुष्यात सर्वांगीण प्रगती साधून घ्यावी. धन्यवाद. थँक्यू सो मच.